शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 8 जानेवारी 2026 आपण अकोलखेड या गावामध्ये आलेलो आहोत निंबूच्या प्लॉटवरती। तर या निंबूचा जो प्रॉब्लेम होता, 8 दिवसाच्या आधी जी थंडी पडलेली होती, 8 दिवसाच्या आधी फूट वगैरे जे आहे निंबूची म्हणजे फुल निर्मिती चालू झाली होती, परंतु 8 दिवसाच्या आधी जी काही थंडी पडली होती त्यामुळे झाड परत ट्रेसमध्ये गेलेत आणि फुल जी कळी निघणारी ती थांबली होती। तर अशा अवस्थेमध्ये या शेतकऱ्यांना आपण इथे त्या जो थंडीमुळे ट्रेसमध्ये गेलेलं निंबू झाड आहे ते बाहेर निघून फुलकडी म्हणजे फुल निर्मिती अजून कशी होईल त्याच्यासाठी आपण इथे एक फवारा दिला होता नेक्सा कंपनीचा। तर दादा आपलं नाव? माझं नाव मनीष रवींद्र डोहळे, राहणार अकोलखेड। 90 22 85 39 78 हा माझा मोबाईल नंबर आहे। तर आपण जे तुमचं फुल निघणार होतं, निघून आलं होतं ते बसलं होतं, थंडीमुळे बसलं होतं आणि थोडे झाड ट्रेसमध्ये गेले होते। मग ते काळासाठी आपण नेक्सा कंपनीचे कुठले प्रोडक्ट वापरले? मी नेक्सिबिऑन घेतलं आणि 555-15 खत घेतलं आणि त्याच्यासोबत किटकॅट घेतलं। त्याच्यामुळे चांगली फुल निर्मिती होऊन झाडाची कंडिशन थोडी सुधारलेली आहे, थोडा ग्रीननेसपणा पण आलेला आहे झाडामध्ये। आणि फुल निर्मिती कशी वाटत आहे? एकदम भरपूर अशी फुल निर्मिती मी याच्या अगोदर केव्हा बघितली नव्हती। आता मन समाधानकारक आहे एवढं फुल बघून। तर जवळ घे, फुल जे प्रोडक्ट नेक्सा कंपनीचे घेतलेले आहे, जो किटकॅट प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये 18% ऑर्थोसिलिसिक ॲसिड आहे। त्या प्रोडक्टनं काय केलेलं आहे, या झाडाचा जो ट्रेस आहे तो काढून टाकला। नेक्सिबिऑन आणि 555-15 नेक्सिबिऑन हे बायोस्टिम्युलंट आहे, म्हणजे फुलाला ते एक उत्तेजना देते। आणि 555-15 त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश प्लस मॅग्नीज, झिंक प्लस बोरान आहे। त्यामुळे काय झालं, बायोस्टिम्युलंट आणि 555-15मुळे फुल निर्मिती याला उत्तेजना मिळाली, फुलं निघाले। आणि किटकॅटमुळे जो या झाडाचा ट्रेस होता म्हणजे ट्रेसमध्ये गेलं होतं आणि फुल बसलं होतं, तो ट्रेस काढून नेक्सिबिऑन आणि 555-15मुळे फुल निर्मिती चांगली झाली। धन्यवाद।